माननीय न्यायालयामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजे या सिरीजमधील पुढच्या चुकीकडे आपण वळतोय, जी आपण कधीच केली नाही पाहिजे. अन्यथा केसचा निकाल आपल्या तर विरोधात लागेल, माननीय कोर्टाचं मत जे आहे ते आपल्याबद्दल कलुषित तर होईल, किंवा आपण जे आहे आपली वर्तन, आपलं जी वागणूक आहे ती माननीय न्यायालयाच्या समोर प्रकर्षाने येईल. अशी कोणती चूक आहे आणि ती करू नये याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माननीय न्यायालयामध्ये जेव्हा आरोपींना आणलं जातं, आपल्याला माहीत आहे की आरोपी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी त्यांनी मोठमोठे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले असतात आणि त्यांनी त्या पद्धतीचे जे गुन्हे केलेले असतात यावरून त्यांचं जे आहे ते वर्तन आपल्या लक्षात येतं की ते किती क्रूर असू शकतात. कधी कधी काही इनोसंट लोक, म्हणजे जे निष्पाप आहेत, ज्यांच्यावर खोटे केसेस केलेले आहेत,